आज मध्यरात्रीपासून या 10 वस्तूंचे भाव डबल होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे लोकांची मोठी खरेदी सुरू झाल्याचं चित्र असून याचा परिणाम म्हणून या 10 गोष्टी 72 तासात महाग होऊ शकतात असे बोलले जात आहे. सर्व जनतेसाठी प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचना समोर येत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात कोरोनासारखी आणीबाणी निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. गावं शहरं बंद होणार का आणि ती तारीख कोणती याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या एका धक्कादायक माहितीनुसार लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे आज मध्यरात्रीनंतर या 10 वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महागाईचा नवा उच्चांक प्रस्थापित होऊ शकतो, म्हणूनच या संभाव्य वस्तूंची यादी समोर आली आहे. या 10 चीजांचे भाव वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मग खरंच लॉकडाऊन कधीपासून सुरू होऊ शकतो? संचारबंदीत काय बंद राहण्याची शक्यता आहे? कोणत्या त्या 10 वस्तू आहेत की ज्यांचे भाव एप्रिलमध्ये अनेक पटीने वाढू शकतात अशी चर्चा बाजारपेठेत आहे. आपल्या महाराष्ट्रात याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. या वस्तू अशा आहेत की ज्या तुमच्या स्वयंपाकघरात दररोज लागतात, ज्याच्याशिवाय तुमची सकाळ होत नाही आणि तुमची रात्र सरत देखील नाही. पण आता लॉकडाऊनची शक्यता आणि मालाचा संभाव्य तुटवडा यामुळे तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची भीती आहे. महागाई वाढण्याची शक्यता 1 एप्रिलपासून वर्तवण्यात येत आहे, पण त्यापूर्वीच लोकांनी आवश्यक साठा करावा असा सूर प्रशासकीय वर्तुळातून उमटत असल्याचे समजते. आता लोकांच्या हातात फक्त काही तास उरले आहेत असे बोलले जात आहे, कारण महागाई मोठा उच्चांक गाठू शकते अशी शक्यता आहे. म्हणूनच या 10 वस्तूंची नावे चर्चेत आली आहेत. या लिस्टमधल्या गोष्टी जर तुमच्या घरात संपत आल्या असतील तर त्या वेळीच भरून ठेवाव्यात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण जर का तुम्ही आज मध्यरात्रीनंतर दुकानात गेलात आणि ती वस्तू मागितली तर तुम्हाला कदाचित अपेक्षित किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे मोजावे लागण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा विचार करा, नेमकं काय ठप्प होऊ शकतं? सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली माहिती धक्कादायक आहे. जर इंधन टंचाई निर्माण झाली तर सर्वात आधी खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात असे संकेत आहेत. एसटी बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या कमी केल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाही तर IT हब मानल्या जाणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाण्याची चिन्हे आहेत. कारण जर वीज पुरवठ्यावर परिणाम झाला तर मोठ्या इमारती चालवणं कठीण होऊ शकतं असा कयास लावला जात आहे. गॅस सिलेंडरच्या बाबतीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते असे बोलले जात आहे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा अधिक सिलेंडर आहेत त्यांना नवीन बुकिंगसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते असे संकेत मिळत आहेत. जर यामध्ये दिरंगाई झाली तर सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. कारण या वस्तू अत्यंत गरजेच्या आहेत. अन्नाचं पान त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. उपासमारीची वेळ येऊ नये यासाठीच ही संभाव्य लिस्ट समोर आली आहे. पण याच 10 वस्तूंची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 10 वस्तूंची नावं पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जसं तुम्हाला ठाऊक आहे की युद्ध सुरू झाल्यावर गॅसचा तुटवडा होईल अशी चर्चा होती, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आज रांगा लावण्याची वेळ आली आहे असे बोलले जाते. पेट्रोल डिझेलच्या बाबतीतही दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. पण त्यासोबतच घरगुती 10 वस्तूंचे दर वाढल्यामुळे सामान्य माणसाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडतोय, पण जेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर जातात तेव्हा बजेट कोलमडण्याची भीती असते. सध्या मार्केटमध्ये काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज घ्या. अनेक ठिकाणी किराणा दुकानांच्या बाहेर गर्दी पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे. पुण्या-मुंबईतले मोठे मॉल्स असोत किंवा ग्रामीण भागातील छोटी दुकानं, सगळीकडे लोकांची धावपळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. लोक मोठ्या प्रमाणावर माल भरून घरी नेत आहेत असे चित्र दिसत आहे. महिलांच्या बाबतीत तर ही चिंतेची बाब ठरू शकते. घरातील गृहिणींना सवय असते की एखादी गोष्ट महाग होणार असल्याची शक्यता असली की घराचं बजेट कोलमडतं. अनेक ठिकाणी सामानासाठी चढाओढ लागल्याच्या बातम्या येत आहेत. ही साठवणुकीची स्पर्धा का लागली असावी? कारण प्रत्येकाला आपल्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी वाटते असे समजते. पेट्रोल पंपावर जशी गर्दी होती तशीच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात लोक गर्दी करत असल्याचे वृत्त आहे. काही व्यापाऱ्यांनी मालाचा तुटवडा असल्याचे बोर्ड लावायला सुरुवात केली असली तरी तपास यंत्रणा या साठेबाजीच्या दिशेने विचार करत आहेत असे बोलले जात आहे. म्हणूनच तुम्हाला सावध करण्यात येत आहे. ही वेळ शांत बसण्याची नाही असे जाणकारांचे मत आहे. लॉकडाऊनची भीती आणि जागतिक परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न येतो, नेमकं काय बंद होऊ शकतं? कोणत्या तारखेला लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते याकडे सर्वांचे लक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर मर्यादा येऊ शकतात असे संकेत आहेत. पण कोणती सेवा चालू राहील? कोरोनाच्या काळाप्रमाणेच मेडिकल, दवाखाने आणि दूध भाजीपाल्याची दुकानं ठराविक वेळेत चालू राहतील असे नियोजन केले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. हॉटेल आणि खानावळींना केवळ पार्सल सुविधेची मुभा मिळण्याची शक्यता आहे. पण सर्वात मोठे आव्हान हे आहे की जर ऊर्जा संकट निर्माण झाले तर हे व्यवसाय कसे चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामान्य जनतेला याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे. आता टप्प्याटप्प्याने आपण त्या 10 वस्तूंची माहिती घेणार आहोत. पहिली वस्तू आहे खाद्यतेल. स्वयंपाकघरातील ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण आता हेच तेल महाग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात शेंगदाणा किंवा सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सणवाराला याची गरज भासते, पण जर किमती वाढल्या तर गृहिणींची अडचण होऊ शकते. लॉकडाऊनच्या भीतीमुळे आयातीवर परिणाम होऊन तेलाचे भाव वाढू शकतात असा अंदाज आहे. जे तेल आज रास्त दरात मिळते ते आज मध्यरात्रीनंतर महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी वेळीच नियोजन करावे असा सल्ला दिला जात आहे. दुसरी वस्तू डाळी आणि कडधान्य. वरण भात हे आपले मुख्य जेवण आहे. वाहतूक खर्च आणि लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे डाळींचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुरीची आणि हरभऱ्याची डाळ महाग होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. तिसरी वस्तू साखर. साखरेचे भाव देखील जागतिक परिस्थितीमुळे गगनाला भिडू शकतात असा कयास आहे. आज मध्यरात्रीनंतर साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पाचवी वस्तू चहा पावडर आणि कॉफी. यांच्या किमतीतही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सहावी वस्तू मसाला आणि तिखट. साठेभाजीमुळे मसाल्याचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे. सातवी वस्तू साबण आणि डिटर्जंट. कच्च्या मालाच्या टंचाईमुळे यांच्या किमती वाढण्याची शक्यता कंपन्यांकडून वर्तवण्यात येत आहे. आठवी वस्तू गहू आणि तांदूळ. हे आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहेत. आज मध्यरात्रीनंतर यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती आहे. जर वेळीच साठा केला नाही तर पुढील काळात रांगा लावण्याची वेळ येऊ शकते अशी शक्यता आहे. नववी वस्तू औषधे आणि आरोग्य सुविधा. जीवनरक्षक औषधांच्या किमतीत वाढ होऊ शकते असे संकेत आहेत. 10वी वस्तू सोने आणि चांदी. जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. आता आपण कोरोनाच्या काळाशी तुलना केली तर तेव्हा शत्रू विषाणू होता, पण आता शत्रू टंचाई असू शकतो असे बोलले जात आहे. तेव्हा धान्य होते पण बाहेर पडता येत नव्हते. आता पैसा असूनही वस्तू मिळतील का अशी शंका उपस्थित केली जात आहे. वैद्यकीय सेवा चालू राहतील असे जरी म्हटले जात असले तरी इंधन आणि वीज टंचाईचा त्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती लोकांमध्ये आहे. नेमकं काय बंद होऊ शकते याची संभाव्य यादी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. सरकारने जरी अन्नसाठा सुरक्षित असल्याचे म्हटले असले तरी लोकांपर्यंत विविध अफवा पोहोचत आहेत. वीज निर्मितीसाठी कोळशाचा तुटवडा भासल्यास लोड शेडिंग वाढू शकतं हे वास्तव नाकारता येत नाही. पण सरकार पर्यायी मार्गाचा विचार करत आहे असे समजते. पुढच्या काही तासात अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण ज्या 10 वस्तूंच्या दरवाढीबद्दल माहिती घेतली ती माहिती सूत्रांच्या माहितीनुसार आणि बाजारपेठेतल्या सध्याच्या हालचालीवर आधारित केवळ एक शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर लॉकडाऊन आणि युद्धजन्य परिस्थितीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. प्रशासनाने अद्याप कुठल्याही लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. उलट आपल्याकडे सगळा साठा सुरक्षित आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पण हो, जागतिक बाजारपेठेतील घडामोडीमुळे कच्च्या मालाच्या किमती कदाचित वाढलेल्या असू शकतात अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सावधानता म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे उगाच घाबरून जाऊन बाजारात गर्दी करणं किंवा साठेबाजी करणं टाळा. यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन महागाई अधिकच वाढते. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच एप्रिल महिन्यात या वस्तूंचे भाव गगनाला भिडतील का, की केवळ एक भीती आहे? तुमच्या भागात सध्या किराणा सामान किंवा इंधनाचे दर काय आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या भागातील परिस्थिती समजायला मदत होईल. आणि हो, एक महत्त्वाची सूचना, ही माहिती आम्ही तुम्हाला सतर्क करण्यासाठी दिली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सरकारी निर्णयाची वाट पहा. पण सावध तो सुखी या म्हणीप्रमाणे आपल्या घराचं महिन्याचं बजेट कोलमडू नये म्हणून थोडं नियोजन करायला काही हरकत नाही. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात राहणाऱ्या सर्व लोकांना आता विचारायचं आहे की तुमच्याकडे खरंच IT कंपन्यात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याच्या चर्चा आहेत का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सावध राहत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.